लाडकी बहीण योजनेचा आज या संभाजीनगरात सुरुवात माननीय मुख्यमंत्री करतायत। दुर्दैव असं आहे की ज्या अब्दुल सत्तार मंत्री आहेत या राज्याचे, या अब्दुल सत्तार यांनी आपल्याला आठवत असेल की सुप्रियाताई सुळे जे आपल्या खासदार आहेत यांचा उल्लेख कशा पद्धतीने केला होता। मला आठवतं अब्दुल सत्तार ज्यावेळेस उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं त्यांनी कोणत्या तरी शेतामध्ये हनुमानाच्याहून काय काय शिवीगाळ केली होती, ही मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीनंच लोकांसमोर आणलेली होती। याच भारतीय जनता पार्टीचे एक नेते रावसाहेब दानवे जे राज्याचे नेते आहेत, त्यांनी जिथं आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करतायत त्याला, त्या गावाला, त्या शहराला पाकिस्तान संबोधलेलं आहे। या भूमिकेला आमचा विरोध आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या सिल्लोडला पाकिस्तान म्हणतात त्या सिल्लोडमध्ये जाऊनच आज या योजनेचा आरंभ केला जातोय। एक पठाण नामक मुस्लिम भगिनी सिल्लोडची, जिने ज्या जागेवर कार्यक्रम होतो या जागेची मालकी तिची असताना तिच्यावर बळजबरी ताबा अब्दुल सत्तार यांनी घेतलेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून कोणी तिथं इंटरफेअर करू नका असं सुचवल्यानंतर आता ती भगिनी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असताना याच पोलिसांनी अब्दुल सत्तार यांना त्या ठिकाणी कार्यक्रमाची परवानगी दिलेली आहे। माझ्या मते राज्याकडे आणि केंद्राकडे संपूर्ण चौकशीचं प्रकरण अब्दुल सत्तार यांचं पडू नये। कित्येक वर्षाने तिथले सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात चालू नसताना, हॉस्पिटल चालू नसताना कशा पद्धतीनं दाखवलं जातं, कशा पद्धतीनं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जागा हडप केलेली आहे हे सांगत असताना, लाडकी बहीण करत असताना अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊ झाले की लाडके मंत्री झाले की लाडके मित्र झाले। जे जनतेवर अन्याय करणारे, हिंदुत्वाच्या विरोधात गरळ ओकणारे आणि आणखी 4 दिवसापूर्वीच इम्तियाज जलील यांची अधिकृत त्यांनी भेट घेतली। जर आमच्यासारख्या एखाद्याने भेट घेतली असती तर भारतीय जनता पार्टीने बोंबा मारल्या असत्या महाराष्ट्रात, हिरवं हे ते सगळं बोललं असतं। आणि यांच्याच सरकारमधले मंत्री इम्तियाज जलील यांची भेट घेतात। आम्ही साधं इम्तियाज जलीलचे हस्तांदोलन करणार होतो, यांचे डोळे कुठेतरी विस्पारले जातात, लोकांमध्ये बघा यांचं हिंदुत्व अशी चर्चा करतात। मग अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील भेटतात, हे भारतीय जनता पार्टीला चालतं। याचाच दुसरा अर्थ असा आहे की इम्तियाज जलील भारतीय जनता पार्टीचीच एजंटगिरी करतात का काय, असा सुद्धा दुसरा अर्थ याचा निघू शकतो। आपण अशा स्थितीमध्ये आज मुख्यमंत्री येत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राचा एक तरुण याने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं, स्वप्नील। या स्वप्नीलला कांस्य पदक मिळवलं, याला 1 कोटी रुपये सरकारने घोषणा केली, चांगली गोष्ट आहे। परंतु या स्वप्नीललाच ऑलिम्पिकला जाताना 25 लाख रुपये त्याचे रायफल, पिस्टल काय काय त्याला जे काही लागतात ते घेण्यासाठी देण्याचं आश्वासन दिलं होतं। परंतु त्यावेळेस कोणाकडे बघायचं नाही आणि त्याला यश मिळायला लागल्यानंतर त्याच्या मागे धावायचं। वाटतं ते 25 लाख रुपये दिले असे तर न जाणो एखादं कांस्याचं सुवर्ण स्वप्नीलला मिळालं असतं। परंतु सरकारला सारासार अशा विषयाचा विसर पडत असतो। नोकरी सुद्धा जाहीर केली, परंतु आधीचे खेळाडू, मला एक प्रकरण माझ्या कानी आलं की राही सरनोबत नावाची नेमबाजच आहे आपल्या महाराष्ट्राचीच आहे, हिनं आशिया चषकात 2दा सुवर्ण पदक मिळवलं, कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक मिळवलं,
तिला नोकरीची घोषणा झाली, परंतु जनरली या खेळाडूंना नोकरी दिल्यानंतर 2 वर्ष प्रोबेशन पिरियड असतो आणि या प्रोबेशनमध्ये हे खेळाडू खेळण्यातच दंग असतात आणि ते असलेच पाहिजे, त्याच्यासाठीच आपण त्यांना नोकरीचं संरक्षण देत असतो. परंतु 2 वर्षाचं प्रोबेशन न केल्यामुळं नंतर रेग्युलर नोकरी करताना यांना कोणताही पगार मिळत नाही. राही सरनोबत याचं ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्रासमोर आहे. आणि म्हणून या नोकरीच्या खेळाडूंना नुसत्या घोषणा न ठरता वाटतं त्यांना या अटी सवलतीमध्ये सुद्धा, अटी शर्तीमध्ये सुद्धा सवलत देण्याची आवश्यकता आहे. नाही तर राही सरनोबतचं उदाहरण आहे, 6 वर्षाने तिला पगार नाही असं कानावर आलेलं आहे. मी माहिती घेतली विभागाकडून, 6 वर्ष झाले हिला पगार सुद्धा मिळाला नाही राही सरनोबतला. मग स्वप्नीलचं असं होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी. आज अशा वेगवेगळ्या बातम्या येतात की सगळे विकास कामं बंद करून मंत्रालयामध्ये सचिव सगळ्या बैठका घेतात, सगळ्या डिपार्टमेंटचे विकास कामं बंद आहेत, सगळ्या योजना देणं बंद आहे आणि सगळा निधी हा लाडकी बहीण योजनेला द्यायचं एक सरकारने ठरवलेलं आहे. माझं मत आहे लाडकी बहीण योजना निश्चित करावी, पण तू करत असताना आज राज्यातले विकास कामं ठप्प आहेत. BNCचे 1.25 लाख कोटी रुपयाचे कामं काढलेले आहेत. MSRDC कडून पण तसंच केलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाकडून नगर विकासचं तसंच आहे. आणि असं असताना ही सगळी कामं थांबवून या सरकारने लाडकी बहीणकडे निधी वळता केला आहे. मला असं वाटतं एकीकडे 1,500 रुपये द्यायचे आणि एकीकडे या राज्यातल्या जनतेच्या प्रत्येकाच्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज लादायचं. कारण आज जर बघितलं तर 7,88,000 कोटीचं कर्ज आपल्या राज्याच्या डोक्यावर आहे. 1,500 रुपये एकीकडे लाडक्या बहिणीला द्यायचं, किती बहिणीला मिळतील हा आपण पाहू, परंतु प्रत्येकाच्या बहिणीच्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज लादायचं. अशा प्रकारची स्थिती सरकारने या राज्याची निर्माण करून ठेवलेली आहे. अर्थात आपल्या माध्यमातून जनतेमध्ये निश्चित हा विषय जाण्याची आवश्यकता आहे. कारण विकास कामं सुद्धा आपल्या ठीक आहे, आपण नवीन योजना आणा, परंतु विकास कामं ठप्प करून कसं चालणार आहे. आज राज्यातले अनेक रस्त्यावर खड्डे पडलेले, खड्डे बुजवायला सरकारकडे पैसे नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक रस्त्यावर खड्डे पडलेले, पण याचे खड्डे सुद्धा बुजवले जाऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. वेगवेगळ्या शासकीय हॉस्पिटलमध्ये औषधाची व्यवस्था करायची तर औषधं सुद्धा खरेदी नाही, अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे. आणि मला वाटतं एकीकडे अशा प्रकारची स्थिती असताना अशा प्रकारचा डामडोल करायचा, जाहिरातीवर शेकडो कोटी रुपये, जवळपास 250-300 कोटी रुपये या लाडकी बहिणीवर 272 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले जातात. प्रत्यक्षात जनतेला औषध सरकारी हॉस्पिटलमध्ये भेटत नाही, लोकांना खड्डेमुक्त रस्ता भेटत नाही, अशा प्रकारची स्थिती या राज्याची करून ठेवलेली आहे. आणि मला असं भारतीय जनता पार्टीनं एक 10 वर्षापूर्वी जाहिरात केली होती, कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र. मला वाटतं या सरकारने कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र पुन्हा एकदा विचारायची वेळ आलेली. हा, आज संभाजीनगरात पोलीस भरती असताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे 2,500 पोलीस भरतीसाठी आलेले त्यांना वापस पाठवलं गेलं. मी पोलीस आयुक्तांशी बोललेलो आहे. पोलीस आयुक्तांना ही कबुली दिली की आम्ही आज पोलीस भरती बंद ठेवलेली आहे. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे, म्हणून आम्ही अशी भरती बंद केली आहे. मला असं वाटतं 2,500 विद्यार्थी येतात आणि जातात, मग त्यांचं येणं जाणं, त्यांचं राहणं, त्यांचा त्रास, त्यांचा प्रवास, याच्याकडे कोणी लक्ष देणार आहे का. पोलीस आयुक्तांच्या मनात आलं आणि भरती बंद, उद्या पोलीस आयुक्ताच्या मनात आलं भरती चालू, ही काय रजाकारी चालू आहे का. पोलीस आयुक्तांच्या घरचं राज्य चालू आहे का. मला स्वतः 2,500 विद्यार्थ्यावर हा अन्याय आहे. अजित पवार असं म्हटले की त्यांचा जो साडी घालून विमानातून प्रवास करण्याचा, मी असं काही बोललो नाही. आणि दुसरा विषय असा, जर हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजकारण सोडेल असं ते म्हणतात. नाहीतर जे त्यांना बघून घेईल. काय बघून घेणार अजित दादा. आरोप करणाऱ्यांना अक्कल नाही असं देखील ते बोलले. मी आरोप करतो, काय बघून घ्यायचं बघून घ्या. अजितदादांनी दिल्लीमध्ये पत्रकारांसमोर कबूल केलेलं आहे, एखाद्या दुसऱ्या माणसानं चुकीच्या नावाने प्रवास केला असता सरकारने काय केलं असतं.
स्वतः अजितदादा कबूल करतायत. माझं म्हणणं अजितदादाचं वर्षभराच्या प्रवासाचं डिटेल्स काढा. चुकीच्या नावानं खोट्या नावानं गेले असेल तर कारवाई करा. दुसरा माणूस गेला असता तर काय झालं असतं? सरकारने काय कारवाई केली असती? लाज वाटत नाही समर्थन करता अशा गोष्टीचं? चुकीच्या नावानं जा ना, उघड माथ्यानं जा ना. मराठा माणूस आहे ना अजितदादा, अशा उघड माथ्यानं जा ना. अमित शहाला भेटा नाही तर नरेंद्र मोदीला भेटा नाही तर अन्य कोणाला भेटा ना, दम असेल तर. चोरून लपून का भेटता? आणि तुम्हीच कबूल केलंय मी मास्क लावून जायचो, मी टोपी घालून जायचो. मला असं वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे की अशा पद्धतीनं खोटं नाव धारण करून, नावाचं शॉर्टलिस्ट करून, मी तर म्हणेल, मी तर त्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्या विमान कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अशा शॉर्ट नावामध्ये देत नाही. विमान कंपनीने पूर्ण नाव बघितलं पाहिजे. उद्या कोणी सांगेल ए दानवे, बी दानवे, हा ए पवार, एस ई पवार, असं थोडी जमणार आहे. मग एखादा जाईल बी डी कसाब, चालेल का? म्हणून खरं तर मला असं वाटतं लाज नसल्यासारखं समर्थन करताय. माझं म्हणणं या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे, विमान कंपनीवर कारवाई केली पाहिजे, जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली. सामान्य माणसाने असं केलं असतं काय केलं असतं पोलिसांनी? हा माझा प्रश्न आहे. हो, ते काय बघून घेणार आहे? अजितदादा शेपूट घालून पळालेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या भीतीने. अजितदादा काय बघून घेणार आहे? चौकशीच्या भीतीने पळून गेलेला माणूस काय बघून घेऊ शकतो कोणाला? दादा मी दादाच म्हणतो, काय प्रॉब्लेम? दादा याच्यासाठी म्हणतात की त्यांचा शब्द असा असतो की जरब असा आहे की त्यांना असं कोणी बघून घेत. मला वाटतं हे काही आता जरब बिरब अजितदादाची राहिले. अजितदादांना शेपूट घातले. भारतीय जनता पार्टीच्या ईडीच्या कारवाईला घाबरून गुपचूप तिकडे गेलेले ते. त्यामुळे त्यांना काय दादा म्हणण्याला अर्थ आहे? दादा दादासारखं राहायला पाहिजे. चोरून लपून कुठं जात असतो का तो दादा? चोरून लपून जाणारा दादा कसा होऊ शकतो? उघड माथ्याने जाणारा माणूस दादा होऊ शकतो. चंद्रकांत खरे म्हणतात की त्यांना पश्चिम मधून विधानसभा निवडणूक लढवायचे, गद्दारांना काढण्यासाठी. मला वाटतं राज्याच्या विषयावर आपण प्रश्न केलेले बरे. स्थानिक विषयावर आपण स्थानिक बोलूया. राहुल गांधी असा जबरदस्त आरोप केला आहे की चक्रव्यूह. तुम्ही आता खड्ड्याचा विषय केला, खड्डे बुजवायला पैसे नाही. तर जो महत्वाचा महामार्ग आहे जिथं दररोज मोठी वाहतूक असते, त्या महामार्गाची म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावर आता जोरदार चर्चा सुरू आहे. भुजबळ म्हणतायत, अजित पवार म्हणतायत, सगळेच जण त्या रस्त्यावर. हे पहा, नाशिक मुंबई रस्ता असेल, त्याच्यानंतर चाकण, तळेगाव, शिक्रापूरकडून पुण्याला आपल्या मुंबईला जाणारा रस्ता असेल, संभाजीनगरहून पुण्याला जाणारा रस्ता असेल, संभाजीनगरहून जळगावला जाणारा रस्ता असेल, मुंबईहून कोकणाला जाणारा रस्ता असेल. आज काय स्थिती या रस्त्यांची? अरे अटल सेतूला भेगा पडल्या, 4 महिने झाले नाही. समृद्धीला वर्ष कंप्लीट झालं नाही, तो तुटला. हे राज्य चालू आहे यांचं. आणि सांगतात 40 वर्ष लाईफ या रस्त्याचं. 40 वर्ष लाईफ आहे तर 4 महिने का टिकला नाही? समृद्धी मार्गाला का भेगा पडल्या? मी परवा या संभाजीनगरहून वैजापूरला जात असताना 68 कोटी रुपयाचा रस्ता गारजच्या पुढे बघा, 4 महिने झाले नाही, पूर्ण खड्डे. म्हणजे सरकार आहे का नाही आहे की नुसतं गुत्तेदार लुटतात या महाराष्ट्राला, जनतेला? जनतेच्या पैशातून हे कामं होतात. नुसती लुटमार चालू या महाराष्ट्राची. आणि इकडे 1,500 रुपये द्यायचे, इकडे 2,000 रुपये द्यायचे शेतकऱ्याला, इकडे महिलांना 1,500 द्यायचे, आणि त्याच्यात सांगायचं वा वा महाराष्ट्र चालू आहे. मला वाटतं जनता या महाराष्ट्राची सुजाण आहे, सुजाण आहे. चांगल्या पद्धतीनं विधानसभेत धडा शिकवणार. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे. चक्रव्यूह भाषणामधील दोघांमधील एकाला आवडलेलं नाही. जो चक्रव्यूह भाषण त्यांनी केला होता लोकसभेत, दोघांमधून एकाला आवडला नाही. शहा मोदी कोणतं भाषण? ते चक्रव्यूह मध्ये तो भाषण. तर हा शहा आणि मोदी यामधून एकाला आवडले नाही, त्यामुळे त्यांच्यावरती ईडीची कारवाई होऊ शकते अशी त्यांना माहिती मिळाली. तसं त्यांनी पोस्ट केलंय राहुल गांधी. याकडे कसं बघतात? हे पण या देशात जो विरोधात जातो त्याच्यावर ईडी, CBI, भारतीय जनता पार्टी, मी तर म्हणेन नामर्दांची पार्टी आहे, समोर लढत नाही. अशा पद्धतीने ईडी, CBI इन्कम टॅक्सला घेऊन लढते. भारतीय जनता पार्टीने समोर लढलं पाहिजे. कोणता का पक्ष असेल, मग ममता बॅनर्जी असेल, नाही तर तो झारखंड असेल, तो शिबू सोरेनचा पक्ष असेल, नाही तर आमची शिवसेना असेल, ओपन लढलं पाहिजे. सपा असेल, लालूंचा पक्ष असेल,
ओपन ओपन लढलं पाहिजे. ईडी, CBI, इन्कम टॅक्स हे तर यांची पिल्लं आहेत. मागासवर्ग आयोगाने हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मराठा समाजाचं मागासलेपन अपवादात्मक आणि मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणं गरजेचं आहे. वाटतं न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, त्याच्यावर फार बोलणं योग्य होणार नाही, कारण ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे. कालच दुसरा एक SC STच्या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. राज्यांना अधिकार दिलेला आहे 50% आतमध्ये राहू न, असं सुस्पष्टपणे सगळ्या ह्याच्यात. बिहारचा जर निकाल तोच असेल, महाराष्ट्राला वेगळा निकाल लागेल असं वाटत नाही. मनोज जरांगे सुद्धा काल वाढदिवसानिमित्त हेच बोलले की 50% वरचं आरक्षण टिकू शकत नाही, म्हणून मी आरक्षणाची भूमिका मांडतोय. सकारात्मक आहे कोणतं कोणतं की जे मागासवर्ग हे पण निवडणुकांपुरतं हे सरकार हे करणार, आणि केंद्र सरकार किंवा सुप्रीम कोर्टसुद्धा चालढकल करणार, निवडणुका काढणार. परंतु बिहारचा निकाल आपल्या समोर आहे. 50% वर जे काही आरक्षण आहे हे कायदेशीर नाही असं सुस्पष्टपणे बोललं आहे. जो बिहारच्या उच्च न्यायालयाने दिले निकाल, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर पूर्णपणे कोणत्याही प्रकारे स्थगिती देण्यासाठी नकार दिलेला आहे. आणि मला वाटतं पुढच्या स्टेजचं मागचा शहाणा झाला पाहिजे, पण आपल्याला ठेच लावून घ्यायची सवय लागली. येत्या 7 तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे 288 मतदारसंघामधल्या इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. त्यांचा तो त्यांची ती भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेत मी काय बोलणार, त्यांनी जे काय करायचं ते करतील. पण त्यांनी निवडणुकीची तयारी आता जवळपास सुरू केली असं मला त्यांचं मला काय माहिती. धारावी मधील उरण हत्या प्रकरण, वोट जिहाद अशा ज्या घटना आहेत त्यांना सर्वांना एक केंद्रस्थानी धरून भाजप जे आहे ते हिंदुत्व व त्या मुद्द्यावरती लढण्याची रणनीती करते का असं तुम्हाला वाटतं का? सर्व मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रात पण आहे, या देशात पण आहे. असे जे प्रकार आहे ते रोखण्याला त्यांना कोणी थांबवलेलं नाही. सरकार तुमच्यासमोर गुन्हे काढतात आणि तुम्हीच मागणी करता. याला काय अर्थ आहे का? याला काय अर्थ आहे? मला असं वाटतं कोणत्या याला जाती धर्मातून बघत बसलं तर मग त्या 3 पुजाऱ्यांनी पण बलात्कार केला, याला काय म्हणणार तुम्ही? याला काय बोलणार तुम्ही? ते बसतं का हिंदुत्वामध्ये? 3 पुजाऱ्यांनी कोपरखैरनेच्या त्या मुलीवर रेप केला, तिचा खून केला, हे कोणत्या हिंदुत्वात बसतं की याचाही खुलासा करावा भारतीय जनता पार्टीने? काय प्रॉब्लेम नाही. 2047 पर्यंत आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे, त्यामुळे हिंदूंनी एकत्र यावं असं नितेश राणे म्हणतात. नितेश राणे एक तर छोटासा आहे बरं का. बाबरापासून अनेक लोक या देशावर चालून आले, पण या देशाला या देशाचं ते परिवर्तन करू शकले नाही. आता नितेश राणे कुठून बोलणार आहे? त्याचं एवढं सजीव आहे. आपलं भाजपने जेवढी चावी दिली तेवढं तो चालणार बिचारा. तर त्याच्याविषयी काय, त्याला अजून हिंदू राष्ट्र ही संकल्पना 2047ला काय होईल अजून कोणी बघितलं या सगळ्या गोष्टी. अजित पवार म्हणतात की महाराष्ट्रात कुठल्याही एका पक्षाचं सरकार येणं अशक्य आहे आणि ते येणार नाही. असं कोण म्हणतं अशक्य आहे? एका पक्षाचं येत नाही. त्यांच्या पक्षात येणार नाही म्हणू शकतात ते, बाकीचे तर त्यांना म्हणायचं काय अधिकार आहे? तुमच्या पक्षाचं एकट्याचं सरकार येईल, कोणाचं येऊ शकतं? का नाही येऊ शकत? का नाही येऊ शकत? जागा मिळणार आहेत का तुम्हाला? जागा मिळणं न मिळण्याचा सरकारचा काय प्रश्न आहे? पण जेवढ्या तुम्हाला अरे 40 खासदाराचा चंद्रशेखरचा पक्ष सत्तेवर होता, त्याला काय एवढं विषय? म्हणणं आहे की एका पक्षाचं म्हणले, जागा बोललं कोणी? एका पक्षाचं म्हणले. चूक आहे, बरोबर. माझा मुद्दा सांगा. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.